सर 2 तारीख मतदानाची निश्चित झालेली आहे, 3 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे. आपण सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटला होता, विरोध दर्शवला होता, निवडणुका पुढे घेण्याचा आग्रह केला होता. मात्र तारीख जी आहे ती आता जाहीर करण्यात आली आहे. काय बघितलं? असं आहे की आम्ही 2-3 दिवसापूर्वीच जेवढे विरोधी पक्षातले सर्व पक्ष आहेत, म्हणजे सत्ताधारी पक्ष सोडून जेवढे पक्ष आहेत, सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला आम्ही मागणी केली होती की मतदार याद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आलेला आहे, फार मोठ्या प्रमाणात त्रुटी आहे, फार मोठ्या प्रमाणात निवडणुका जिंकण्यासाठी मुद्दामून चुका करण्यात आलेल्या आहे. त्या सर्व त्रुटी दुरुस्त करून मगच निवडणुका घ्याव्या अशा पद्धतीनं आम्ही सर्वपक्षीय नेते आणि सर्वपक्षीय प्रमुख मंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी लाखोचा मोर्चा काढला. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा मोर्चा मुंबईमध्ये जेव्हा निघाला होता त्यावेळेस सर्वपक्षीय नेते त्यामध्ये होते. त्याच पद्धतीनं पहिल्यांदा त्याच प्रकारचा मोर्चा, लाखोचा मोर्चा सर्वपक्षीय नेत्यांनी त्या ठिकाणी काढला. शरद पवारपासून, उद्धवजी ठाकरेपासून, काँग्रेसच्या नेत्यांपासून, मनसेचे माननीय राज ठाकरे, सर्व नेते त्या नेत्यामध्ये होते. आणि सर्वांनी मागणी केली की या सर्व याद्या पहिले दुरुस्त करा, स्वच्छ करा. याद्यामध्ये जो घोळ आहे तो दुरुस्त करा आणि मगच निवडणुका घ्या, नाहीतर पारदर्शक निवडणुका झाल्या असं कोणी म्हणणार नाही. त्याचा जो सध्याचा जो सत्ताधारी पक्ष आहे त्याला फायदा होईल. या पद्धतीने आम्ही सर्वांनी विनंती केली होती. 2, 3, 4 महिने उशीर झाला तरी चालेल, 5 महिने उशीर झाला तरी चालेल, पण याद्या स्वच्छ करूनच निवडणुका घ्याव्या. पण इलेक्शन कमिशननी भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. इलेक्शन कमिशन हे प्रचंड भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली काम करते आहे आणि म्हणून आज इलेक्शन कमिशननी आज पत्रकार परिषद घेऊन 2 डिसेंबरला निवडणुका घेण्याचं जाहीर केलं. आज त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, इलेक्शन कमिशनचे जे प्रमुख आहेत वाघमारे साहेब, त्यांनी बोलताना एक वाक्य म्हटलं ते अतिशय महत्त्वाचं आहे, त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जेवढ्या आम्हाला मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्या केल्या. याचा अर्थ काय? जेवढ्या आम्हाला मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्या आम्ही मतदार याद्या स्वच्छ केल्या. याचा अर्थ अजूनसुद्धा मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे. त्यांनी असं म्हटलं नाही की आम्ही संपूर्ण मतदार याद्या स्वच्छ केल्या. हे वाक्य त्यांचं अतिशय महत्त्वाचं आहे. जेवढ्या आम्हाला मतदार याद्या स्वच्छ करता येतील तेवढ्या आम्ही केल्या. याचा अर्थ अजूनसुद्धा त्या मतदार याद्यामध्ये घोळ आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यालाच आमचं ऑब्जेक्शन आहे, त्यालाच आमचा विरोध आहे की इलेक्शन कमिशन त्या प्रमुखांनी स्वतः आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं की मतदार याद्या संपूर्णपणे स्वच्छ झाल्या नाही. आम्हाला जेवढ्या मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्याच आम्ही केल्या हे त्यांनी म्हटलेलं आहे. आज दुबार विषयावर ते काहीच बोलले नाही. दुबार विषयाचं त्यांनी सांगितलं आम्ही डिक्लेरेशन घेऊ. कुठलं डिक्लेरेशन घेणं त्यांना जमतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक 2 खोल्याच्या घरामध्ये, 3 खोल्याच्या घरामध्ये 100 मतदार, 200 मतदार, 300 मतदार, 400 मतदाराची नोंद झालेली आहे. अहो, नवी मुंबईचे म्युन्सिपल कमिशनरचे आयुक्त, म्युन्सिपल कमिशनर नवी मुंबई यांचं जे शासकीय निवासस्थान आहे त्या शासकीय निवासस्थानामध्ये 120 मतदाराच्या नोंदी सापडल्यात. 120 म्हणजे शासकीय निवासस्थानसुद्धा या लोकांनी सोडलं नाही. आता मुंबई पोलीस कमिशनर इतके मोठे अधिकारी, IAS अधिकारी, सुपर क्लास 1 अधिकारी, त्यांच्या घरामध्ये 120 नोंदी सापडतात. त्यांनी विधानसभेमध्ये मतदान केलं. अशा अनेक त्रुट्या या संपूर्ण मतदार याद्यामध्ये आहे. आणि म्हणून आमची सर्वांची मागणी होती, पण भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली इलेक्शन कमिशननी कोणत्याही पद्धतीनं ज्या मतदार यादीमध्ये घोळ होता तो घोळ दुरुस्त न करता हे निवडणूक घेतलेली आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक पारदर्शक होऊ शकत नाही. आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आता निवडणूक आता जाईल. आता पुढची भूमिका आम्ही सर्व पक्षीय जे नेते आहेत ते एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ
त्याचबरोबर ज्या याचिका कोर्टामध्ये आम्ही दाखल केल्या आहेत त्या याचिकेच्या बाबतीत सुद्धा जे त्यांचे कायदेतज्ञ आहे त्यांच्याशी सुद्धा चर्चा करू आणि योग्य ते पावलं उचलू. ईव्हीएम वरनं जे आहे ते प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी सांगितलं की यापूर्वी न्यायालयात सुद्धा हे प्रश्न मांडण्यात आले, मात्र न्यायालयाने त्या पद्धतीने निर्णय दिला, त्यामुळे यावर आक्षेप घेण्याचं काही नाही. कसं आहे, आमची तर पहिलेपासून मागणी होती आणि खरोखरच या सरकारला जर पारदर्शक निवडणुका घ्यायच्या आहेत तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या. ईव्हीएममध्ये 100% मॅनिप्युलेशन होते हे अमेरिकेपासून तर सर्व जगाच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे. या क्षेत्रातल्या प्रमुखांनी सांगितलं आहे की ईव्हीएम हॅक करणं कठीण नाही, ईव्हीएम हॅक होऊ शकतोय. ईव्हीएमला तुम्ही असं आहे जसं प्रोग्रामिंग केलं, जसा प्रोग्राम दिला तशा पद्धतीनं ईव्हीएम निकाल दाखवतोय. त्याच्या बाबतीत सुद्धा का इलेक्शन कमिशन ऐकायला तयार नाही. मतदार यादीच्या घोळच्या आहेत मोठ्या प्रमाणात, त्याच्या बाबतीत ऐकायला तयार नाही. अनेक मतदार बाहेरच्या राज्यात इथं येऊन त्याची नोंद करण्यात आलेली आहे, त्याच्या बाबतीत ऐकायला तयार नाही. त्याच्यामुळे ह्या निवडणुका पारदर्शक होऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं निवडणूक आयोगाने की ज्या ठिकाणी दुबार मतदार आहे तिथे आम्ही डबल स्टार लावू आणि त्यांच्याकडनं डिक्लेरेशन घेऊ. आता हे कुठे मला वाटतं हे बिलकुल शक्य नाही. आता त्यांचं डिक्लेरेशन घेणार, याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, अनेक घोळ आहे याच्यामध्ये. फक्त ॲप निर्माण केलं दुबार मतदानाच्या बाबतीत आम्ही डिक्लेरेशन घेऊन म्हटलं हे अशा पद्धतीनं ते मतदार इथे आले आहेत. दुबार मतदाराच्या व्यतिरिक्त सुद्धा मतदार याच्यामध्ये घोळ आहे, त्याच्या बाबतीत काहीच बोलले नाही ते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या घरामध्ये 120 मतदार नोंदले, त्याच्या बाबतीत काही बोलले नाही. अशा अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने घोळ आहे. त्या संपूर्ण मतदार यादीतील ज्या चुका आहेत, जो घोळ आहे, त्यांनी तो दुरुस्त करायला पाहिजे होता आणि दुरुस्त करूनच मग निवडणुका घ्यायला पाहिजे होता. तेव्हा सर्व निवडणुका पारदर्शक झाल्या असं लक्षात आलं असतं, असं समजलं असते सर्व राजकीय पक्षांचा विरोध असताना आयोगाने हा अट्टहास का केला असं वाटतं? म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाचे कारण दिलं जातं. आयोगाने हा अट्टहास फक्त भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली केला. केंद्रातलं निवडणूक आयोग असो की राज्यातलं निवडणूक आयोग असो, हे सर्व सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली त्यांना काम करते. आज आमचं जेव्हा सर्वपक्षीय डेलिगेशन त्यांना भेटायला गेलं होतं तर त्यांना तिथे बसून ठेवलं, तास बसून ठेवलं. म्हणजे जे निवेदन द्यायला गेलं होतं त्या निवेदनावर शरद पवार साहेबांची सही, उद्धव ठाकरे साहेबांची सही, राज ठाकरे साहेबांची सही, काँग्रेसचे अध्यक्ष सपकाळ साहेबांची सही, बाकी सर्व जयंत पाटीलपासून सर्वांच्या सह्या त्याच्यामध्ये होत्या शेकाबाचे. पण त्यांचं निवेदन घेऊन गेलं असताना त्यांना बाहेर तासून तास त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि त्यांनी ज्या आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यांची बाजूसुद्धा इलेक्शन कमिशननी ऐकून घेतली नाही. म्हणजे किती दबावाखाली संपूर्ण निवडणूक आयोग काम करते याच्यावरून सर्व लक्षात येईल. बरं, कोर्टात त्यांनी दाखला दिला की 1 जानेवारीपर्यंत कोर्टाचे आदेश होते, त्यामुळे निवडणूक जी आहे ते पुढे लांबवता येऊ शकते नाही, म्हणून आता घ्यायला. ठीक आहे, कोर्टाने जरी सांगितलं असतं 31 जानेवारी तरी कोर्टाला जर सांगितलं असतं की आम्हाला याच्यामध्ये काही विरोधी पक्षाच्या लोकांनी आम्हाला तक्रारी केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काही सत्यता आढळते, त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही जर 31 तारीख दिली असली तरी आम्हाला थोडी तारीख वाढवून द्या. तर हायकोर्टाने किंवा कोर्टाने नक्कीच तारीख वाढवून दिली असती. कोणालाही वाटतं की किंवा ज्या काही निवडणुका व्हायच्या त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे. जे काही निकाल लागायचे आहे नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत याचे निकाल पारदर्शकपणे लागले पाहिजे हे सर्वांना वाटतं. आता तर फार मोठा प्रश्नचिन्ह आहे संपूर्ण निवडणुकीच्या निकालाच्या समोर आणि निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेसमोर. या संपूर्ण प्रक्रियेच्या घेऊन आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? न्यायालयात एक पर्याय शेवटला तुमच्याकडे आहे, त्याचा तुम्ही वापर करणार का? तेच आम्ही आता जे कायदे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करू. प्रमुख मंडळी एकत्र बसतील, प्रमुख मंडळी एकत्र बसून चर्चा करतील आणि निर्णय घेऊ. देशमुख साहेब, अशा स्थितीमध्ये जर निवडणुका जर पारदर पडल्या तर महाविकास आघाडीसाठी हे किती घातक असू शकते किंवा त्याचं नुकसानकारक असू? महाविकास आघाडीसाठी हे फार घातक असू शकतं. मी परत सांगतो, महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यांनी बोलताना
एक वाक्य जे बोलले की आम्हाला मतदार यादीतल्या जेवढ्या स्वच्छ करायच्या होत्या चुका किंवा जेवढ्या चुका दुरुस्त करायच्या होत्या तेवढ्या आम्ही केल्या. पण त्यांनी असं म्हटलं नाही की आम्ही मतदार यादीतली 100% चुका दुरुस्त केल्या. हे त्यांचं स्वतःच वाक्य आहे. याचाच अर्थ त्या मतदार याद्यामध्ये अजूनही सुद्धा चुका आहेत, अजून सुद्धा घोळ आहे. हे स्वतः दिनेश वाघमारे साहेब हे इलेक्शन कमिशनचे जे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे.